विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबरला घोषित झाल्या आणि महाराष्ट्रात आचारसंहिता सुद्धा लागली. अशातच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर महायुती सरकारने पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महायुती सरकारने आपल्या 2.25 वर्षाच्या कार्यकालातील केलेल्या कामांचा आढावा मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठं विधान केलं आहे. विरोधकांनी ही योजना निवडणूक झाल्यावर बंद पडणार असं असल्याची टीका केली होती. यावर बोलताना अजित पवारांनी या लाडक्या बहीण योजनेच्या रकमेत आणखीन वाढ देणार असल्याचं सांगितलं आहे. पण विरोधकांच्या बोलण्यांवर लक्ष केंद्रित करायचं झालं तर खरंच दिवाळीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आलेला 3,000चा हप्ता हा शेवटचा हप्ता ठरण्याची शक्यता तशी नाकारता येत नाहीये. आता ते कसं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते. निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर महायुतीने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये जनतेच्या जीवन बदलणाऱ्या योजना आम्ही दिल्या आहेत. आमच्या योजनांचा मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे ते गडबडून गेलेत. ज्यावेळी आम्ही लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी होणार नाही, फॉर्म भरले जातील पण पैसे काही मिळणार नाहीत अशी टीका विरोधकांनी केली. मात्र 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये गेल्या 5 महिन्यांपासून पैसे जमा होत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. विरोधकांना बहिणीच्या आयुष्यातील होत असलेला चांगला बदल पचनी पडत नाहीये. त्यामुळे आता ते बोलतायत की हे पैसे फक्त निवडणूक होईपर्यंत मिळणार आहेत. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीने सांगतो की या योजनेमध्ये पहिल्यांदा 10,000 कोटी, नंतर 35,000 कोटी रुपयांची अशी एक वर्षभरासाठी एकूण 45,000 कोटींची तरतूद केली गेली आहे. महाराष्ट्रातील सर्व महिलांना मला खात्री द्यायची आहे की ही योजना चालूच राहणार आहे. निवडणुका येतील जातील पण हे तुमचे पैसे तुमचा अधिकार आहेत. भविष्यात या योजनेमध्ये आणखी वाढ देण्याचा विचार आम्ही करत आहोत. भविष्याचा विचार करून आम्ही ही योजना मांडली आहे. या योजना चालू राहणार असल्याचा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला. त्यासोबतच आमच्या कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलीये. लाडकी बहीण योजनेवरून आमची टिंगल केली, भीक देता काय म्हणाले. योजनेच्या विरोधात कोर्टाने त्यांना मुंबईमधून पळवलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता सुपरहिट झाली आहे. आमची देण्याची नीती आहे. आचारसंहितामध्ये पैसे दिले म्हणून विरोधक बोलतील म्हणून आम्ही नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर मध्येच देऊन टाकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी म्हणाले. पण आता हा आचारसंहिते अगोदर दिलेला हप्ता शेवटचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण जेव्हा ही योजना सुरू झालेली तेव्हा सुद्धा या महत्वाकांक्षी योजनेवर राज्य सरकारकडून मोठा खर्च केला जाणार आहे. यामुळे साहजिकच राज्याच्या तिजोरीवर याचा अतिरिक्त ताण येणार असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान या योजनेला वित्त विभागाचा सुद्धा विरोध असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर अनेक तज्ञांनी सुद्धा महायुती सरकारने मतासाठी योजना आखली तरी महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा ताण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. सोबतच ही योजना फार काळ टिकणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र आता 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका लागल्या आहेत आणि निकाल हा 23 तारखेला आहे. त्यामुळे जर या निवडणुकीत महायुती सरकार पडलं तर मात्र लाडकी बहीण योजनेचा हा शेवटचा हप्ता असण्याची शक्यता आहे. कारण लाडकी बहीण योजनेवर विरोधकांचा असलेला रोष आपण अगदी योजनेच्या अंमलबजावणीपासून पाहत आहोत. त्यामुळे जरी नवीन सरकार आलं तरी अनेक योजना चालू राहतात. मात्र लाडकी बहीण योजनेचा ताबडतोब बंदोबस्त जर महाविकास आघाडी सरकार आलं तर होऊ शकतो. मात्र एकीकडे आघाडी सरकार आल्यास योजना बंद होणार असा संशयाचा फुगा सत्ताधाऱ्यांनी सध्या महिला वर्गात सोडला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते मात्र काही वेगळंच बोलत आहेत. महायुती सरकारनं सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर बंद होणार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणताही आडपडदा न ठेवता थेट भाष्य केले. न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्राचा या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी भाष्य केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या ठिकाणी सांगितलं की आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आमचं सरकार येणार ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. नितीन गडकरींनी राज्याची आर्थिक स्थिती सांगितली आहे. कर्नाटकमध्ये आम्ही कुठल्याही योजना बंद करून महिलांना पैसे देत नसल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं. सध्याचे राज्यातील महायुतीचं सरकार हे इतर योजनांचे पैसे माझी लाडकी बहीण योजनेसाठी देत असल्याचा दावा त्यांनी या ठिकाणी केला. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गरजू लाभार्थ्यांना मिळत आहेत का असा प्रश्न सुद्धा त्यांनी तिथे उपस्थित केला होता.
त्यासोबतच आम्ही सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करणार नसून या उलट त्याचे पैसे आम्ही वाढवून देणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. जनतेचे पैसे हे जनतेला मिळायलाच हवे असेही त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे महायुती सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेवर टीका करताना काँग्रेसनं त्यांचं सरकार आलं तर महालक्ष्मी योजना आणून महिलांना 3,000 रुपये देणार असल्याचं जाहीर केलंय. अशातच आता काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी एक खळबळजनक विधान करत काँग्रेस आणि मवियालाच अडचणीत आणलंय. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंबंधी महत्वाचे संकेत दिलेत. त्यांनी आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं म्हटलंय. केदार यांच्या या विधानावरून सत्ताधारी महायुती सरकारच्या नेते मंडळींनी मिळून तिखट अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच जेव्हा शरद पवार यांना या बाबतीत प्रश्न विचारण्यात आलेला तेव्हा ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे पैसे 1 कोटी आणि अधिक महिलांना वाटल्याचं म्हणतायत. अजून 2 हप्ते देतील. लाडकी बहीण योजनेचा परिणाम फारसा होणार नाही, अगदी थोडासा होईल. फार काही होणार नाही. समाजात लोकांच्यात बहिणींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे, महागाई, महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न आहे, विकासाबाबत भरीव कामगिरी आहे असं काही दिसत नाही. राज्यातील बहिणी बेरोजगारी, महागाईचा विचार करतील. मी गावागावात जातो, मेळावे घेतो, बहिणींशी संवाद करतो, त्या अनेक प्रश्न प्रकर्षाने मांडतात. लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम मला तरी जाणवत नाही. पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण त्यांचं राज्य पुन्हा येईल अशी स्थिती महाराष्ट्रात नक्कीच नाही असं शरद पवार म्हणाले. पण आता आघाडीचं सरकार आलं तर ही योजना बंद होईल आणि आताचा हप्ता शेवटचा हप्ता ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी तसंच जरी पुन्हा महायुतीचं सरकार आलं तरी सुद्धा डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं समोर येतंय. लाडकी बहीण योजनेचा रिव्ह्यू सरकार डिसेंबरमध्ये घेणार आहे. थोडक्यात काय तर पात्र अपात्रचे निकष हे डिसेंबर पर्यंत लागू करणार आहेत. त्यामुळे ही योजना डिसेंबर पर्यंत लागू राहील असं अर्थतज्ञ नीरज हातेकर यांनी म्हटलं आहे. तसंच डिसेंबरमध्ये खूप लोकांना अपात्र घोषित करण्यात येईल असा दावा देखील हातेकर यांनी केला होता. बीबीसीशी बोलताना हातेकर यांनी हे विधान केलं आहे. सरकारला अशा योजना सातत्याने चालवता येणार नाहीत. त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर या योजनेला बरीच कात्री लागली जाईल आणि हळूहळू करून ही योजना एकदाची बंद होईल असं डॉक्टर नीरज हातेकर यांनी सांगितलंय. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत सुरळीत चालू असलेली लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर काय वळण घेईल हे थोडक्यात सांगणं जरा कठीणच आहे. कारण एकीकडे मवियाचे काही नेते योजना बंद करणार असल्याचं बोलत आहेत तर दुसरीकडे मवियाचे दुसरे काही नेते योजनेचे पैसे वाढवून देणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे निवडणुका आणि त्यांचा निकाल हे होईपर्यंत वाट पाहणं हेच आपल्या हातात आहे. तुर्तास तरी हा शेवटचा हप्ता असा समज ठेवला तर उत्तम. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.